नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला विषय इतिहास पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली. या सजीवाच्या प्रदीर्घ वाटचाल व या वाटचालीनंतर उत्क्रांती झालेला मानव 5 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आला. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाशी झगडत व स्वतःवर संस्कार करून आपल्या संस्कृतीचा पाया घातला. प्राचीन मानवाने जीवनाच्या वाटचालीत सर्व क्षेत्रात प्रगती केली. याचा अभ्यास प्राचीन इतिहासाच्या साधनांच्या आधारे केला जातो. अलीकडच्या काळात पुरातत्वीय संशोधनातून इतिहासाची बरीच साधने उपलब्ध झालेली आहेत. ही प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने म्हणून ओळखली जातात. इतिहास लिहिण्यासाठी साधनांची म्हणजेच पुराव्याची गरज असते आणि त्यामुळेच पुरावे नाहीत तर इतिहास नाही हे मात्र सत्य आहे. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. आता प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यांतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. मौखिक परंपरा म्हणजे काय तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतरित होणे, त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे तर मौखिक परंपरा. म्हणजे याच्यामध्ये उदाहरणार्थ आपल्याला कोणतं घेता येईल? मौखिक साधनांमध्ये म्हणी, पोवाडे, लोकगीते याची आपल्याला उदाहरणे देता येतील. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती. आता ही हडप्पा संस्कृती आहे, ही सर्वात प्राचीन संस्कृती मानली जाते. हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते. या सिंधू संस्कृतीचा शोध किंवा हडप्पा संस्कृतीचा शोध जो आहे तो सिंधू संस्कृतीचा जो पहिला उल्लेख आहे चार्ल्स मेसन यांनी 1826 मध्ये केला. परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख 1920 ते 21 साली लाहोर, मुलतान रेल्वेसाठी खोदमार्ग करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्वीय अवशेषांमुळेच झाली. याच्यामध्ये जॉन मार्शल, राखलदास बॅनर्जी, दयाराम सहानी इत्यादी पुरातत्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खननामुळे एका अतिप्राचीन संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये या संस्कृतीतील हडप्पा शहराचा उत्खननातून शोध लावला. हडप्पा हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खनित स्थळ असल्याने व सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खनित शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळत असल्याने सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असे म्हटले गेलेले आहे. म्हणजे सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती म्हटले गेलेले आहे. आणि भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती ही कोणती आहे तर हडप्पा संस्कृती आहे. हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. सिंधू संस्कृतीच्या क्षेत्रातील विशेषतः हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या बऱ्याच मुद्रांवर एकूण 396 चिन्हे आढळतात. ही त्यांची चित्रलिपी आहे आणि या लिपीची अजूनही उकल झालेली
नाही. या लिपीची अजूनही उकल झालेली नाही. म्हणजेच हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्याची जी सुरुवात आहे त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. कशावरून ऐतिहासिक माहिती मिळते? तर धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादीवरून कोरीव लेख उपलब्ध होतात आणि यामधून ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राजविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या माहिती मिळते. यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपणास मिळते. आता पहा की ही धातूची जी नाणी आहेत या धातूच्या नाण्यांवरून आर्थिक व्यवहारात विनिमय माध्यम म्हणून ही नाणी वापरली जात होती. त्याचबरोबर इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून नाण्यांचा उल्लेख केला जातो. नाणकशास्त्रात प्रगती झाली ती ग्रीकांच्या आगमनाने. नाण्यांचा आकार, वजन यांच्यात एकसारखेपणा आला. राजे, राण्या, धार्मिक देवता, राजवंशाचे नाव, कालखंड, राजवंशाचे नाव इत्यादी बाबी नाण्यांवर कोरल्यात आपली प्रगती झालेली आहे. नाण्यांच्या वापरलेल्या धातूंवरून त्या राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात येते. नाण्यांच्या वापरलेल्या धातूवरून त्या राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात येते. मग उदाहरणार्थ समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त यांच्या काळात सोन्याची नाणी विपुल प्रमाणात आढळतात. म्हणजेच त्यांच्या सधनतेचे ते लक्षण आहे असे मानले जाते. त्याचबरोबर हे जे ताम्रपट आहेत, ताम्रपट आपण कशात म्हणतो ताम्रपट? तर पाषाणाऐवजी तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून ठेवलेला जो मजकूर आहे त्याला ताम्रपट असे म्हणतात. पाषाणाऐवजी तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून ठेवलेला जो मजकूर आहे त्याला ताम्रपट असे म्हणतात. आता साधारणतः 2 ते 5 चौरस फुटांचे हे ताम्रपट एखाद्या ज्ञानी पराक्रमी व्यक्तीला धार्मिक संस्थानांना ते दान दिले जाईल यासाठी दानपत्र म्हणून ताम्रपट देण्याची पद्धत रूढ झालेली आहे. म्हणजेच धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे तसेच ताम्रपट यावरून आपणास काय कळून येते? तर संबंधित राजाचा कालखंड, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. याच्यावरती तुम्हाला प्रश्न असा येतो, प्राचीन कोरीव स्वरूपातील लिखित साहित्यातून कोणती माहिती मिळते? प्राचीन कोरीव स्वरूपातील लिखित साहित्यातून कोणती माहिती मिळते? तर याच्यामध्ये भारतामधील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वात जास्त प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आहे. त्यामध्ये आपण अभ्यासले की मौर्य घराण्यातील सम्राट अशोकच्या काळातील इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून या कोरीव लेखांची सुरुवात झाली.
सम्राट अशोकाने दगडी स्तंभावर हे कोरलेले आहेत. त्यानंतर इसवी सन 1ल्या शतकापासून धातूची नाणी, ताम्रपट, मूर्ती, शिल्पे इत्यादींवर कोरीव लेख उपलब्ध आहेत आणि या सर्व प्रकारच्या कोरीव लेखाद्वारे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. हे जे चित्र दिसत आहे हे सोहगोडा ताम्रपटाचे आहे. हा ताम्रपट उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगोडा येथे सापडला असून तो मौर्य काळातील असावा असे मानले जाते आणि ताम्रपटावरील कोरीव लेख हे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले आहेत. त्यानंतर पहा की प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत. आता पहा की रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे काय तर ऋषींनी रचलेले. तर रामायण हे जे महाकाव्य आहे, रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले आहे. रामायणातील कथेचे नायक कोण आहेत तर श्रीराम हे आहेत. आणि महाभारत महाकाव्य व्यास ऋषींनी रचले आहे. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले आहे. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात म्हणजे महाभारत या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. म्हणजेच रामायण आणि महाभारत ही जी महाकाव्य आहेत ही आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजेच काय तर ऋषींनी रचलेले. मग हे रामायण जे महाकाव्य आहे हे रामायण महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहे आणि महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचलेले आहे. त्यानंतर पहा की जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. त्याचबरोबर पहा की प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. आता पहा की प्राचीन भारतामध्ये दरबारी, भट, कवी राजांच्या केलेल्या न केलेल्या पराक्रमांचे, त्यांच्याकडे असलेल्या नसलेल्या गुणांचे संगीतमयरित्या गुणगान, स्तुतिसुमने केली जात. त्यामध्ये बाणभट्ट हा कोण आहे तर बाणभट्ट हा कवी आहे. या बाणभट्टाने हर्षचरित या हर्षवर्धनाची कारकीर्द, हर्षचरित यामध्ये त्याने राजा हर्षवर्धनाची कारकीर्द, पराक्रम व तत्कालीन समाजजीवन, राज्यव्यवस्था, प्रशासन व्यवस्था याची माहिती दिलेली आहे. बाणभट्ट हा कोण आहे तर बाणभट्ट हा कवी आहे. त्याने लिहिलेले संस्कृत काव्य कोणते आहे तर हर्षचरित. हे कोणावर आधारित आहे तर राजा हर्षवर्धन. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले
आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो, बाणभट्टाने कोणते संस्कृत काव्य लिहिलेले आहे? तर हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलेले आहे. बाणभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे आणि हे चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे असलेले काव्य तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण करते. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो, प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यास तत्कालीन साहित्य कसे उपयुक्त ठरते? कोणता प्रश्न आहे? प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यास तत्कालीन साहित्य कसे उपयोगी ठरते? तर त्याचं उत्तर काय असणार आहे? तर प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथ, भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही महत्त्वाची इतिहासाची लिखित साधने आहेत. तसेच या काळातील राजांची चरित्रे आणि राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखनही महत्त्वाचे साधन आहे. याचे उदाहरण म्हणजेच काय? तर इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपातील संस्कृत काव्य होय. यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे चित्रण केले आहे. मुद्दा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कलन याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. आता या ग्रंथामध्ये इसवी सनाच्या 7व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत काश्मीरचा इतिहास देणारा हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याचबरोबर या ग्रंथात कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ लिहिलेला आहे. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो एका वाक्यासाठी, कलनने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर कलनने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो काश्मीरच्या इतिहासावर प्रकाश टाकतो. पहा की मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मग मध्ययुगीन कालखंडामध्ये मुस्लिम इतिहासकारामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीख ई फिरुजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. त्याचबरोबर इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकींच्या धोरणाचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. म्हणजेच बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिकच विस्तारलेली आहे. म्हणजेच या बर्नी याच्या मते काय आहे? तर बर्नीचं जे मत आहे असं आहे की फक्त इतिहास हा राजे, लढाया, सरदार यांचा न लिहिता तो इतिहास सर्वव्यापी लिहिणे आवश्यक आहे, असा विचार जियाउद्दीन बर्नी याने मांडलेला आहे.
बर्नियाच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपणार नाही, तर त्यामध्ये त्याच्या दोषांचे आणि चुकांचे चिकित्सक वर्णन येणे काय आहे तर गरजेचे आहे. आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट इतिहास लेखनासाठी सर्वात उपयुक्त असते. अल्बेरोनीने विविध शाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. तसेच अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिलेले आहेत. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. त्यामध्ये इब्न बतुता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे त्यापैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. त्याचबरोबर ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, काफी खान आणि निकोलाई मनुची हे बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते आणि मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर पहा की मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राजकर्त्यांची स्तुती आणि त्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त होते. पहा की मुघल साम्राज्याचा जो संस्थापक आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे तर बाबर. कोण आहे? बाबर. याचे जे आत्मचरित्र आहे ते तुजुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. म्हणजेच मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने तुजुक ई बाबरी हे आत्मचरित्र लिहिले. यामध्ये त्याने केलेल्या युद्धाची वर्णने आहेत. तसेच यामध्ये त्याने ज्या प्रदेशात प्रवास केला तेथील प्रदेशांचे व शहरांचे वर्णनही केलेले आहे. याशिवाय या प्रदेशातील अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने निरीक्षणे केलेली आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यावर प्रश्न काय येतो तर मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? तर मुघल सम्राट बाबरचे जे आत्मचरित्र आहे ते आहे तुजुक ई बाबरी. यामध्ये मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने तुजुक ई बाबरी हे आत्मचरित्र लिहिले. यामध्ये त्याने केलेल्या युद्धाची वर्णने दिलेली आहेत. त्याचबरोबर त्याने जो प्रवास केलेला आहे, ज्या प्रदेशात प्रवास केला तेथील प्रदेशांचे व शहरांचे वर्णनही त्यामध्ये केलेले आहे. तसेच याशिवाय या प्रदेशातील जी अर्थव्यवस्था आहे व रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची निरीक्षणे देखील नमूद केलेली आहेत. त्यानंतर पहा की इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अबुल फजल याने काय लिहिलेलं आहे तर अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितींच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न येतो, अबुल फजल याने कोणता ग्रंथ लिहिला? तर अबुल फजल याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता पहा की बखर. आता बखर हा काय आहे तर ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. बखर
हा मध्ययुगीन काळात साहित्य प्रकार लिहिला गेलेला आहे. त्यामध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, थोर पुरुषांची चरित्रे यांच्याविषयीचे वर्णन केलेले आढळते. याचबरोबर बखरीत आपल्याला राजे महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते. आता याच्यामध्ये जर उदाहरणं घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर यात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्याचबरोबर भाऊसाहेबांची बखर यातून पानिपतच्या युद्धाविषयी माहिती मिळते. तर होळकरांची कैफियत या बखरीतून होळकरांचे घराणे व त्यांचे योगदान याच्याविषयी माहिती मिळते. म्हणजेच बखरीचे चरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर असे प्रकार पडलेले आहेत. बखरीचे प्रकार कोणते आहेत तर बखरीचे प्रकार चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे काय आहेत तर बखरीचे प्रकार आहेत. याच्यामध्ये जी बखर आहे ती पहा की छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद ही बखर सभासद बखर म्हणून ओळखली जाते. या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला सभासद बखरमधून मिळते. त्याचबरोबर भाऊसाहेबांची बखर यामध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन केलेले आहे आणि होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. तुम्हाला याच्यावर एका वाक्यासाठी किंवा रिकाम्या जागांसाठी प्रश्न येतो. सभासद बखर कोणी लिहिलेली आहे तर कृष्णाजी अनंत सभासद. त्यानंतरचा मुद्दा आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ. 20व्या शतकाच्या ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. त्यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल, पाठीमागच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून किंवा त्याहून पूर्वीपासून जाऊ शकतो हे सिद्ध झालेले आहे. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासकारावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. म्हणजेच जेम्स मिल याने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. जेम्स मिल हा ब्रिटिश इतिहासकार आहे आणि या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा पहिला ग्रंथ आहे. या जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसून येतो. तसेच सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्याचबरोबर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडफ याचे नाव महत्त्वाचे आहे. या ग्रँडफने द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रँडफने कोणता ग्रंथ लिहिला? द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. द हिस्ट्री ऑफ मराठाज या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँडफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. त्यानंतर विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आहे. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास कोणी लिहिलेला आहे? तर विल्सन हंटर याने लिहिलेला आहे. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. तसेच डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिलेल्या आहेत. तुम्हाला याच्यावरती प्रश्न असा येतो, आधुनिक काळातील भारतीय इतिहास लेखनामध्ये ब्रिटिशांचे योगदान स्पष्ट करा. आधुनिक काळातील भारतीय इतिहास लेखनामध्ये ब्रिटिशांचे योगदान स्पष्ट करा. तर ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये 20व्या शतकामध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झालेली आहे. तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली आपल्या देशात प्राचीन स्थळांच्या उत्खननास सुरुवात झाली. त्यांनी बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर पहा की हडप्पा संस्कृतीचा शोध जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत लागला. या शोधावरून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंत किंवा त्याहून पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झालेले आहे. भारतामध्ये असलेल्या किंवा भारतामध्ये आलेल्या बहुतांशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासविषयक लेखन केले. उदाहरणार्थ त्यामध्ये जेम्स मिल याने द ब्रिटिश हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 3 खंडामध्ये लिहिलेला आहे. भारतीय इतिहासविषयक ब्रिटिश इतिहासकाराने लिहिलेला तो पहिला ग्रंथ आहे. तसेच 1841मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. तर जेम्स ग्रँडफ याने द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ 3 खंडामध्ये लिहिलेला आहे. तसेच कर्नल टॉड याने राजस्थानच्या इतिहासाविषयी लेखन केले. कर्नल टॉड याने राजस्थानच्या इतिहासाविषयी लेखन केले. तर विल्यम विल्सन हंटर याने निपक्षपातीपणे हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला.